नमस्कार मंडळी. आज आपण एका खास पुस्तकावर बोलणार आहोत. टी. हार्व एकर यांचं सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड. अनेकांना यातून आर्थिक यशाची दिशा मिळाली आहे असं म्हणतात. हो, आणि लेखक स्वतः म्हणजे त्यांनी शून्यातून सुरुवात करून करोडपती बनण्याचा प्रवास केला आणि तीच तत्त्व त्यांनी यात मांडली आहेत. या पुस्तकाचा जो गाभा आहे तो म्हणजे आर्थिक आराखडा किंवा मनी ब्लूप्रिंट म्हणतात त्याला. बरोबर. ही आपल्या मनात नकळतपणे पैशाबद्दल तयार झालेली एक रचना असते म्हणे. हो, जी आपल्या सगळ्या आर्थिक निर्णयांवर परिणाम करते आणि अर्थातच आपल्या यशावर सुद्धा. तर आज आपण हाच आराखडा जरा सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. आणि हे पुस्तक काय सांगतं माहितीये की फक्त बाहेरच्या गोष्टी म्हणजे बिझनेसचं ज्ञान किंवा गुंतवणूक कशी करायची हे महत्वाचं नाहीये. अच्छा. आपला आतला जो भाग आहे, आपली मानसिकता, ज्याला ते इनर गेम म्हणतात, तो जास्त महत्वाचा आहे. म्हणजे आतून बदलल्याशिवाय बाहेर बदल दिसत नाही. अगदी. पुस्तकात एक छान वाक्य आहे, मुळं चांगली असतील तरच फळं चांगली मिळतात. म्हणजे आपली मानसिकता हे मूळ आहे आणि आर्थिक यश हे फळ. इंटरेस्टिंग. तर मग हा मनी ब्लूप्रिंट, हा आर्थिक आराखडा नक्की काय आहे हा? लेखक म्हणतात की हा एक प्रोग्राम आहे आपल्या सुप्त मनात. हो, एक ठरलेला प्रोग्राम. एवढंच नाही, ते तर म्हणतात की मला 5 मिनिटं द्या फक्त, मी तुमच्या आयुष्याचं आर्थिक भविष्य सांगू शकेन. हे ऐकायला जरा हो, थोडं धक्कादायक वाटू शकतं, पण त्यामागे एक लॉजिक आहे. ते एक प्रक्रिया सांगतात. कोणती प्रक्रिया? विचार म्हणजे थॉट्स, असं. मग भावना म्हणजे फीलिंग्स, मग कृती म्हणजे ॲक्शन्स आणि त्यातून मिळतात परिणाम म्हणजे रिझल्ट्स. TFAR = R. TFAR, विचार, भावना, कृती, परिणाम. ओके. ओके. पण थांबा, अजून एक स्टेप आहे याआधी. आपले विचार येतात कुठून? ते येतात आपल्या प्रोग्रॅमिंगमधून, म्हणजे लहानपणापासून जे आपल्यावर बिंबवलं गेले त्यातून. तर खरी प्रक्रिया अशी आहे: प्रोग्रॅमिंग P, विचार T, भावना F, कृती A = परिणाम R. PTFA = R. PTFA = R. म्हणजे सगळं मूळ त्या प्रोग्रॅमिंगमध्ये आहे. अगदी. यालाच कंडिशन्ड माइंड किंवा संस्कारित मन म्हणतात. हेच आपल्या आर्थिक आराखड्याचा पाया आहे. आणि हे सगळं आपल्या नकळत घडतंय. हो, बहुतांशी नकळतच. लेखक सांगतात की हे प्रोग्रॅमिंग 3 मुख्य प्रकारे होतं. पहिलं आहे तोंडी प्रोग्रॅमिंग, म्हणजे व्हर्बल प्रोग्रॅमिंग. हो, आपण लहानपणी काय ऐकलं, पैशाबद्दल, श्रीमंतीबद्दल, श्रीमंत लोकांबद्दल. उदाहरणार्थ, पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे, किंवा श्रीमंत लोक लोभी असतात. किंवा अगदी साधं, आपल्याला नाही परवडणार ते, किंवा पैसे काय झाडाला लागतात. हो हो, ही वाक्य नकळतपणे आपल्या मनात घर करतात. अगदी. स्टीफेनची गोष्ट आहे ना पुस्तकात. तो वर्षाला $800,000 कमवायचा, पण तरीही सतत पैशाच्या अडचणीत. $8,00,000 आणि तरीही अडचण. हो, कारण त्याच्या आईने लहानपणी सांगितलं होतं, श्रीमंत लोक लोभी असतात. त्यामुळे नकळत त्याच्या मनात काय झालं, जास्त पैसे म्हणजे मी लोभी, मी वाईट. अरे देवा. मग तो नकळत पैसे घालवून टाकायचा, म्हणजे तो वाईट ठरणार नाही. इथे एक महत्वाचा मुद्दा येतो की जेव्हा आपल्या सुप्त मनातली भावना आणि वरवरचा तर्क यात भांडण होतं, तेव्हा भावना जिंकते. बरोबर, बहुतेक वेळा भावना जिंकते. आपण ठरवतो एक पण करतो भलतंच, कारण ती जुनी प्रोग्रामिंग ओढते आपल्याला मागे. खरंय. दुसरा प्रकार कोणता सांगितलाय? दुसरा आहे अनुकरण, मॉडेलिंग. म्हणजे आपण लहानपणी घरात काय पाहिलं, कसं पाहिलं म्हणजे? पालक पैशाचं व्यवस्थापन कसं करायचे, खर्चिक होते की बचत करणारे, गुंतवणूक करायची की नाही, पैशाबद्दल घरात सकारात्मक बोललं जायचं की नकारात्मक. अच्छा, कारण मुलं बघून शिकतात. अगदी. लेखक स्वतःच्या वडिलांचं उदाहरण देतात. ते बांधकाम व्यावसायिक होते. ते काय करायचे, आधी खूप कर्ज काढायचे, तेव्हा घरात खूप तंगी असायची. मग एकदम भरपूर पैसे यायचे, मग ते खूप खर्च करायचे. हा पॅटर्न होता त्यांच्या आयुष्यात, चढ उतार. ओके. आणि लेखकाला नंतर कळलं की ते स्वतः नकळत हाच पॅटर्न फॉलो करत होते त्यांच्या व्यवसायात आणि उत्पन्नात. म्हणजे वडिलांसारखंच वागत होते नकळतपणे. हो, आणि कधीकधी याच्या उलटं पण होतं, म्हणजे बंडखोरी. समजा पालक खूप कंजूष असतील, तर मुलं मोठी झाल्यावर खूप उधळपट्टी करतात. हां, असंही होतं. पण लेखक म्हणतात, जर या बंडखोरीमागे राग असेल किंवा चीड असेल किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज असेल, तर पैसा मिळवूनही समाधान मिळत नाही, कारण ती प्रेरणाच नकारात्मक आहे. म्हणजे फक्त अनुकरण नाही, तर त्याच्या विरुद्ध वागणंही त्याच प्रोग्रामिंगचा परिणाम असू शकतं. इंटरेस्टिंग. आणि तिसरा प्रकार? तिसरा आहे विशिष्ट घटना.
स्पेसिफिक इन्सिडेंट्स. लहानपणी पैशासंबंधी काहीतरी तीव्र भावनिक अनुभव आलेला असतो ज्याचा खोलवर परिणाम होतो. उदाहरणार्थ. भांडण झालं होतं आणि त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला. अरे रे. आणि हे तिने स्वतः पाहिलं होतं. परिणाम काय झाला? तिच्या मनात न कळत पैसा आणि वेदना, दुःख हे जोडलं गेलं. अच्छा. मग ती मोठी झाल्यावर भरपूर कमवायची, पण न कळत सगळे पैसे खर्च करून टाकायची. जणू काही पैसे घालून ती त्या वेदनेपासून सुटका मिळवतीये. हे खूप खोलवरचं आहे. हो. आणि नात्यांमध्ये सुद्धा पैशावरून जे वाद होतात ना, ते अनेकदा पैशामुळे नसतातच. मग कशामुळे? ते दोघांच्या वेगवेगळ्या आर्थिक आराखड्यामुळे होतात. दोघांच्या पैशाबद्दलच्या समजुती, अपेक्षा पूर्ण वेगळ्या असतात. म्हणजे एकाला बचत महत्वाची वाटते, दुसऱ्याला खर्च करणं. अगदी. आणि दोघांनाही वाटतं की आपणच बरोबर आहोत, कारण त्यांचं प्रोग्रॅमिंग तसं झालेलं असतं. तर हे 3 मार्ग झाले: तोंडी प्रोग्रामिंग, अनुकरण आणि विशिष्ट घटना. यातून आपला आराखडा बनतो. पण मग जर हा आराखडा आपल्या फायद्याचा नसेल तर यातून बाहेर कसं पडायचं? काही मार्ग आहे? हो, नक्कीच आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक महत्वाचं आहे. लेखक 4 महत्वाचे टप्पे सांगतात यात बदल करण्यासाठी. कोणते टप्पे? पहिला आहे जागरूकता, अवेअरनेस. म्हणजे सगळ्यात आधी हे मान्य करणं की काहीतरी अडचण आहे. आपले विचार काय आहेत? आपण कसे वागतोय पैशासोबत? हे जरा तटस्थपणे पाहणं. स्वतःला बाहेरून बघण्यासारखं. बरोबर. दुसरा टप्पा आहे समजून घेणे, अंडरस्टँडिंग. म्हणजे हे विचार, ही वागणूक आली कुठून? काय ऐकलं होतं? काय पाहिलं होतं? कोणता अनुभव होता? त्याचं मूळ शोधणं. ओके. जागरूकता, समजून घेणे. तिसरा आहे विभाजन, डिसअसोसिएशन. म्हणजे ही जी जुनी शिकवण आहे, हे जे विचार आहेत, ते म्हणजे मी नाही, ते फक्त माझ्यावर झालेले संस्कार आहेत. भूतकाळातली माहिती आहे. अच्छा. मी त्यापासून वेगळी आहे आणि मी आज वर्तमानात वेगळा पर्याय निवडू शकते, ही क्षमता ओळखणं. हा टप्पा जरा आव्हानात्मक असतो, कारण आपल्या जुन्या ओळखीला सोडायचं असतं. कळलं. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा पुनर्प्रशिक्षण, रिकंडिशनिंग. म्हणजे जुने नकारात्मक आपल्याला मागे खेचणारे विचार बदलायचे आणि त्या जागी नवीन सकारात्मक आपल्याला सक्षम करणारे विचार जाणीवपूर्वक रुजवायचे. पण हे कसं करायचं? त्यासाठी पुस्तकात घोषणा किंवा डेक्लेरेशन सारखी तंत्र दिली आहेत. म्हणजे सकारात्मक वाक्य ठरवून मोठ्याने, अगदी भावनेने म्हणायची, हृदयावर हात ठेवून, डोक्यावर हात ठेवून, जेणेकरून ते विचार आपल्या सुप्त मनात खोलवर जातील. ओके. तर जागरूकता, समजून घेणे, विभाजन आणि पुनर्प्रशिक्षण हे 4 टप्पे आहेत. पण मला माझा सध्याचा आराखडा कसा ओळखता येईल? प्रत्येकाचा वेगळा असेल ना? बरोबर. लेखक म्हणतात याचे संकेत तुमच्या परिणामांमध्येच आहेत. परिणामांमध्ये म्हणजे? तुमच्या खर्च करायच्या सवयी कशा आहेत? बचत किती करता? कामात सातत्य आहे का? अच्छा. पैशासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात का सहज मिळतो? लोकांसोबत पैशावरून संबंध कसे आहेत? हे सगळं तुमच्या आर्थिक आराखड्याचा आरसा आहे. थर्मोस्टॅटचं उदाहरण दिलंय त्यांनी बहुतेक. हो, अगदी. थर्मोस्टॅट. जसं खोलीचं तापमान कायमचं बदलायचं असेल, तर नुसती खिडकी उघडून किंवा एसी लावून तात्पुरता फरक पडतो. कायम बदलासाठी थर्मोस्टॅटच रिसेट करावा लागतो. बरोबर. तसंच आर्थिक परिस्थिती कायमस्वरूपी बदलायची असेल, तर वरवरचे उपाय करून नाही चालणार. आपला आर्थिक थर्मोस्टॅट म्हणजे आपला मनी ब्लूप्रिंटच बदलावा लागेल. म्हणजे आपला आराखडा एका विशिष्ट पातळीवर सेट असतो आणि आपण नकळत तिथेच परत येतो. अगदी. त्यामुळे नुसते बाह्य प्रयत्न म्हणजे जास्त कष्ट करणं किंवा नवीन मार्ग शोधणं हे पुरेसं नाही, जर मूळ आराखडा चुकीचा सेट असेल तर. मग काय महत्वाचं आहे सर्वात जास्त? सजगता, कॉन्शियसनेस. म्हणजे जाणीवपूर्वक जगणं, आपले विचार आणि कृती यांना तटस्थपणे पाहण्याची क्षमता डेव्हलप करणं. त्याचा काय फायदा होतो? फायदा हा होतो की आपण भूतकाळातल्या प्रोग्रॅमिंगनुसार आपोआप प्रतिक्रिया देणं थांबवतो आणि वर्तमानात विचारपूर्वक निवड करू शकतो. काय विचार करायचा, कशी कृती करायची. हे खूप महत्वाचं आहे की आपले विचार म्हणजे आपण नाहीत. ते फक्त जुन्या माहितीचं रेकॉर्डिंग आहे. अगदी. आणि चांगली गोष्ट ही आहे की आपण आपल्याला हवे ते विचार निवडू शकतो. असे विचार जे आपल्याला सक्षम करतील, आपल्या ध्येयांपर्यंत पोचायला मदत करतील. लेखक म्हणतात ना, आपल्या डोक्यातला कुठलाही विचार फुकट जागा अडवत नाही. हो. तो एकतर गुंतवणूक असतो किंवा खर्च. इन्व्हेस्टमेंट ऑर कॉस्ट. बरोबर. तो आपल्याला एकतर आपल्या ध्येयाकडे नेतो किंवा दूर नेतो. एकतर सक्षम करतो किंवा अक्षम. त्यामुळे विचार निवडणं किती महत्वाचं हे कळतंय.
आणि जर आपण असे विचार निवडले जे यशस्वी लोकांच्या मानसिकतेसारखे असतील, तर त्यांच्यासारखे परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. हो, कारण शेवटी तीच साखळी आहे. प्रोग्रॅमिंग, विचार, भावना, कृती, परिणाम. विचारांपासून सुरुवात होते बदलाची. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपलं आर्थिक यश किंवा अपयश हे आपल्या नकळत तयार झालेल्या मनी ब्लूप्रिंटवर खूप अवलंबून आहे. हो, आणि हा ब्लूप्रिंट आपल्या लहानपणीच्या अनुभवांनी, ऐकलेल्या गोष्टींनी, बघितलेल्या उदाहरणांनी तयार झालेला असतो. पण चांगली गोष्ट ही आहे की आपण तो बदलू शकतो. नक्कीच. त्यासाठी जागरूकता पाहिजे, समजून घेणं पाहिजे, जुन्या विचारांपासून स्वतःला वेगळं करणं आलं पाहिजे आणि मग जाणीवपूर्वक नवीन, पॉझिटिव्ह विचार रुजवणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया फक्त नवीन शिकण्याची नाहीये. नाही, तर जुन्या, निरुपयोगी गोष्टी विसरण्याची, म्हणजे अनलर्निंगची पण आहे. जणू काही आपल्या डोक्यातला जुना व्हायरस काढून टाकून नवीन अँटीव्हायरस टाकण्यासारखं. बरोबर. स्टीफनचं उदाहरण घेतलं आपण किंवा त्या 63 वर्षांच्या माणसाचं. हो, किंवा रॉन्डा आणि बॉब बेन्स आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी हे बदल घडवून आणलेत. हे शक्य आहे. पुन्हा आपण त्याच मूळ मुद्द्यावर येतो की बाहेरच्या जगात म्हणजे आपल्या परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर आधी आपल्या आतल्या जगात, आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा. मुळं बदलले की फळं बदलणारच. अगदी. आणि जाता जाता एक विचार आमच्या श्रोत्यांसाठी सोडून जायला आवडेल. लेखक म्हणतात की संपत्तीसाठी आंतरिक किंवा मानसिक पैलूंवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. हो, हे ऐकल्यावर आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आपण आपला किती वेळ आणि किती ऊर्जा फक्त बाहेरच्या गोष्टींवर खर्च करतो. म्हणजे नवनवीन स्ट्रॅटेजी शिकणं, कोणती गुंतवणूक चांगली आहे, बाजारात काय चाललंय, या सगळ्यावर. बरोबर. पण काय होतं, जर हे सगळं करूनही आपला आतला जो मनी ब्लूप्रिंट आहे तोच आपल्याला मागे खेचत असेल तर, नकळतपणे आपल्या प्रगतीत अडथळा आणत असेल तर. म्हणजे आपण कितीही चांगली गाडी चालवायला शिकलो, तरी जर हँडब्रेक लावलेला असेल, तर गाडी पुढे जाणार नाही. अगदी तसंच. तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की कदाचित बाहेरच्या प्रयत्नांइतकंच किंवा त्याहून जास्त लक्ष जर आपण आपल्या आतल्या बदलावर दिलं, आपला मनी ब्लूप्रिंट समजून घेऊन तो बदलण्यावर दिलं, तर कदाचित यशाची अशी दारं उघडतील, जी फक्त बाहेरच्या प्रयत्नांनी कधीच उघडली नसती. नक्कीच यावर विचार करण्यासारखा आहे.